हॅलो एव्हरीवन. आज आपण भूतकाळातले वाक्य कसे बनवायचे ते पाहणार आहोत. यामध्ये 3 वर्ड्स असतात, वॉज, वर आणि हॅड. प्रेझेंट मध्ये जसे आपण वर्ड्स पाहिले होते अमेझॉन आणि हॅव हॅज, त्याच पद्धतीने यांचा पण यूज आहे. फक्त वाक्याच्या शेवटी मराठीच्या होता, होती असं येईल. मी शिकवत होते, मी पुण्यामध्ये होते, माझ्याकडे फोन होता, अशा प्रकारचे वाक्य की ज्याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी होता असा शब्द येईल मराठीच्या वाक्यांमध्ये. त्याच वाक्यांमध्ये आपल्याला वॉज वर किंवा हॅड बघायला मिळेल. लेट्स सी. फर्स्ट वॉज वर. यामध्ये आय, ही, शी आणि इट ह्या 4 प्रोनाउन नंतर, सर्वनामांनंतर आपल्याला वॉज यूज करायचं. किंवा एक वचनी कुठलाही करता असेल तर वॉज घ्यायचंय. जसं की राज वॉज इन द स्कूल. सो एक वचनी करता जर असेल तर वॉज घ्यायचंय. त्यानंतर यू, वी, दे किंवा अनेक वचनी कर्त्यांसाठी आपल्याला वर घ्यायचंय. वेअर म्हणायचं नाहीये, वर. हॅड सर्व सर्वनामांसमोर आणि कोणत्याही प्रकारच्या कर्त्यांसमोर येऊ शकतो. एकच वर्ड आहे हॅड. सगळ्यांच्या समोर तुम्ही तो यूज करू शकता. इट डझंट मेक एनी चेंजेस. देर आर नो चेंजेस इन दिस. इथे 2 वेगवेगळे वर्ड्स आहे, इथे थोडेसे चेंजेस आहे. एक आहे वॉज, दुसरं आहे वर. सो फर्स्ट वन आहे आय वॉज. लेट्स सी. आय वॉज टीचिंग म्हणजे मी शिकवत होते. नेक्स्ट सेंटेन्स. ही वॉज इन द ऑफिस. तो ऑफिस मध्ये होता. नेक्स्ट. शी वॉज हॅपी. ती आनंदी होती. नेक्स्ट वन. इट वॉज माय फोन. तो माझा फोन होता. नेक्स्ट वन. अनेक वचन. यू वर राईट. यू वर राईट. तुझं बरोबर होतं. वी वर इन द स्कूल. वी वर इन द स्कूल. आम्ही शाळेमध्ये होतो. लास्ट वन. वी वर हॅपी. आम्ही आनंदी होतो. सो दीज आर सम सेंटेन्सेस. काही निवडक एक्झाम्पल. तुम्ही याची अजून प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून वर कसं यूज करायचं ते तुम्हाला लक्षात येईल. बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण वॉजच यूज करतो. यू वॉज, दे वॉज. इट्स नॉट लाईक दॅट. एक छोटीशी ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. प्रेझेंटमध्ये आपण जिथे इज यूज केलं होतं त्यांच्यासाठी पास्टमध्ये वॉज यूज करायचं. हाऊ टू रिमेंबर. यामध्ये शेवटी एस येतो, इथे हे एस दिसेल. जिथे प्रेझेंटमध्ये आपण आर यूज केलंय त्यांच्यासाठी पास्टमध्ये वर यूज करायचंय. इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी त्या वर्डच्या शेवटी आर ई दिसेल. र र. आर वर, इज वॉज. लाईक दिस यू कॅन रिमेंबर इट इझिली. सोपीशी ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. इथे फक्त एम येणार नाहीये. आय एम, आय वॉज. एमच्या जागी वॉज घ्यायचंय. आय एम अ टीचर, आय वॉज अ स्टुडंट. सो हिअर जिथे जिथे इज यूज केलं प्रेझेंटमध्ये त्यांच्यासाठी पास्टमध्ये वॉज यूज करू शकता. आर साठी वर. अनेक वचन, एक वचन. ओके. लेट्स सी नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे हॅड. जसं आपण प्रेझेंटमध्ये हॅव हॅज यूज केलं होतं. हॅव हॅज म्हणजे च्याकडे आहे किंवा आपल्याकडे काय काय ते सांगताना आपण यूज केलं. इथे सेम आहे, फक्त काय होतं आपल्याकडे हे आपण सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय हॅड अ फोन. आय हॅड अ फोन. माझ्याकडे फोन होता. ही हॅड 3 बुक्स. ही हॅड 3 बुक्स मीन्स त्याच्याकडे 3 पुस्तकं होती. नेक्स्ट. शी हॅड अ जॉब. तिच्याकडे एक नोकरी होती. आता नाही आहेत ह्या गोष्टी, हे आपण सांगतो या वाक्यांमधून. नेक्स्ट. इट हॅड मेनी ट्रीज. इट हॅड मेनी ट्रीज. त्यामध्ये अनेक झाडं होते. ते एखादं गार्डन असेल, एखादी नर्सरी असेल की जिथे खूप झाडं असतात. इट हॅड मेनी ट्रीज की आता नाहीये. वी हॅड अ बिग हाऊस. वी हॅड अ बिग हाऊस. आमच्याकडे एक मोठं घर होतं. यू हॅड अ नाईस बॅग. यू हॅड अ नाईस बॅग. तुझ्याकडे एक छान बॅग होती. अँड लास्ट वन. दे हॅड मेनी स्टुडंट्स. दे हॅड मेनी स्टुडंट. त्यांच्याकडे खूप विद्यार्थी होते. सो अशा पद्धतीने आपण वॉज वर आणि हॅड वापरू शकतो. 2 वर्ड्स आहेत वॉज आणि वर. ते आपल्याबद्दल सांगतात की मी काय होते, तो काय होता, आमच्याकडे काय होतं, माझ्याकडे काय होतं हे सांगण्यासाठी हॅड वापरायचं आपल्याला. सो दिस इज हाऊ यू कॅन यूज वॉज वर
and had. I hope this is easy to understand. In the next video, we will see how to use future helping verbs will be and will have. Till then, bye bye.